नमस्कार. काळ आणि काम हा चॅप्टर आपण आजपासून सुरू करत आहोत. ए एक काम 12 दिवसामध्ये करतो, बी तेच काम 18 दिवसात करतो, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? ए किती दिवसामध्ये करतोय? 12 दिवसात. बी किती दिवसामध्ये करतोय? 18 दिवस. सरळ यांचा गुणाकार करायचा आणि भागाकारामध्ये त्या दोघांची बेरीज करायची. 12 अधिक 18. 12 गुणिले 18 असेच लिहिले. 12 अधिक 18 30. कितीचा भाग देईल? 6चा भाग देईल डायरेक्ट. 6 पंचे 30. 6 त्रिक 18. 12 त्रिक 36. भागाकारात 5 किती येईल? 5 7 35. बाकी किती उरला? 1 उरला. भाग जात नाही. पॉईंट दिला, 0 घेतला. 10 झाले. 5 दुने 10. 7.2 दिवसात. तर दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील रे? 7.2 दिवसात. ऑप्शनमध्ये कधी कधी असं पण असेल 5 7 35. किती बाकी उरली? 1 बाकी उरली आणि 5 खाली आहे तसा. ठीक आहे. या पण स्वरूपात तुम्हाला उत्तर असेल आणि या पण स्वरूपात तुम्हाला उत्तर दिलेलं असेल. बघा, ए एक काम 15 दिवसामध्ये पूर्ण करतो, बी तेच काम 10 दिवसात पूर्ण करतो, तर दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये संपवतील? हा प्रश्न आपण लसावी पद्धतीने समजून घेऊया. ए किती दिवसामध्ये करतोय रे? 15. बी किती दिवसामध्ये करतोय? 10. काय आला दोघांचा लसावी? 30 आला. 30 कसा आला? बघा, मी मोठ्या संख्येचा पाडा म्हटला. 15 1 15. 10ने भाग जातोय का? नाही जात. 15 दुने 30. बघा, 10ने पण भाग जातोय. मग याचा लसावी काय आला? 30. लसावी म्हणजे काय असतं रे? त्या दोघांनी पण त्या संख्येला भाग म्हणजे अशा संख्येला भाग केला पाहिजे जी लहानातला संख्या असेल, दोघांनी भाग जाणारी. ठीक आहे. दोघांनी भाग जाणारी लहानात लहान संख्या कोणती आहे? किंवा सगळ्यात जवळची संख्या कोणती आहे? तर 30 आहे. ठीक आहे. दुसरी एक पद्धत कोणती आहे? सरळ सरळ असं लिहा. 15 आणि 10 लिहून घेऊया. मला दिसतो डायरेक्ट 5च्या पटीत आहेत दोघं पण. 5ने भाग देऊया. 5 त्रिक 15. 5 दुने 10. काय आला लसावी? 5 त्रिक 15. 15 दुने 30. ठीक आहे. 30 आला आपला लसावी. बघा, ए हा 15 दिवसामध्ये काम करतोय. टोटल काम किती आहे? 30. मग दररोज किती तास काम करतोय किंवा दररोज किती तुकडे काम करतोय, किती इफिशियन्सी त्याची काम करण्याची, म्हणजे दररोज तो 2 काम करतोय. 15 दिवस काम करतोय, पण दररोज किती युनिट काम करतोय? 2 युनिट. इथे किती येईल मग? या दोघांचा गुणाकार इथं असतो म्हटलं, इथं 10 आहे, इथे 30 आहे. गुणाकार आपला 30 आला पाहिजे म्हटल्यावर इथं किती यावं लागेल? 10 गुणाकारात 3 जर केला तर आपल्या इथे 30 मिळते. ठीक आहे. म्हणजे इथे काय आला? 3. मग आता दोघं मिळून दररोज किती काम करताय रे? 2 अधिक 3 किती? 5. ठीक आहे. दोघं जण दररोज 5 काम करताय, तर ते त्यांचे दिवस किती येतील रे? 30 भागिले 5 केलं तुम्हाला मिळून जाईल. दोघं मिळून दररोज किती दिवस काम करता येते? 30 भागिले 5 किती रे? 6. म्हणजे ए जर 15 दिवसात काम करतो, बी जर 10 दिवसात काम करतो, तर ए आणि बी किती दिवसामध्ये काम करताय रे? दोन्ही मिळून किती दिवसात काम करताय? तर 6 दिवसात. बघा, ए एक काम 15 दिवसामध्ये पूर्ण करतो, ब तेच काम 12 दिवसामध्ये पूर्ण करतो, क तेच काम 20 दिवसामध्ये पूर्ण करतो, तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? अ ब क. दिवसामध्ये करतोय रे. किती दिवसामध्ये करतोय रे? 15. ब किती दिवसामध्ये करतोय? 12. क किती दिवसामध्ये करतोय? 20. घ्या तिघांचा लसावी. इथं आला ब क, तिघांचे मिळून काम. ठीक आहे. तिघांचा लसाव काय येईल? सगळ्यात मोठी संख्या कोणती? 20. 20चा पाडा म्हणा. 20 1 20. 20 दुने 40. जात नाही भाग. 20 त्रिक 60. 60ने या तिघांनी 60ला या तिघांनी पण भाग जातो. मला लसावी किती आला? 60. तरी पण दुसऱ्या पद्धतीने दाखवून देतो. 15 20 आणि 12. बघा, तिचा भाग जाईल. 3ने भाग देऊया. 3 5 15. 20 आहे तसा. 3 चोक 12. 5ने भाग देतो. 5 1 5. 5 चोक 20. 4 आहे तसा. 4 1 4. 4 1 4. 4 1 4. किती आला? बघा बरं. 5 त्रिक 15. 15 चोक 60. आला लसावी 60. ठीक आहे. तुम्हाला जी मेथड सोपी वाटेल त्या मेथडने करा. मग इथे काय येईल? टोटल काम किती आहे आपलं? 60 काम आहे. एक किती दिवस करतोय? 15 दिवस. मग दररोज किती तास काम करतोय किंवा किती तुकडे काम करतोय किंवा त्याची इफिशियन्सी काय आहे कामाची? 15 चोक 60. 12 पंचे 60. 20 त्रिक 60. ही झाली तिघांची एकेकाची काम करण्याची इफिशियन्सी किंवा तुकडे. तेवढे युनिट ते काम करताय. पण ते तिघं मिळून किती काम करताय रे? 5 आणि 4 9. 9 3 12. ठीक आहे. दररोज ते 12 काम करताय, पण ते किती दिवस काम करताय तिघे मिळून रे? 60ला जर 12ने भाग दिला तर आपलं ते उत्तर भेटून जाईल. किती येते मग? 12 पंचे 60. म्हणजे तिघं मिळून ते काम किती दिवसामध्ये करताय रे? तर 5 दिवसामध्ये पूर्ण करतील. पुढचा प्रश्न बघा. अ ब क तिघे मिळून एक काम 8 दिवसामध्ये पूर्ण करतात. एकटा ब ते काम 20 दिवसामध्ये पूर्ण करतो, तर क ला तेच काम करण्यासाठी 30 दिवस लागतात. तर अ ते काम स्वतंत्रपणे किती दिवसामध्ये पूर्ण करेल? ठीक आहे. अ ब क, अ ब आणि इथे तिघांचं एकत्रित काम. ठीक आहे.
काय म्हटले ते अ ब ग तिघे मिळून एक काम किती दिवसामध्ये करताय रे, तर 8 दिवसामध्ये. एकटा ब ते काम किती दिवसात करतोय, 20 दिवसामध्ये. क ला ते काम करण्यास किती दिवस लागताय रे, 30 दिवस लागतात. तर आपल्याला एकटा अचं काम त्यांनी विचारलंय. काय या तिघांचं लसीव काय येईल बघा, 30चा पाडा म्हणा, 30 एक 30, 30 दुने 60 नाही जात भाग, 30 त्रिक 90 नाही जात भाग, 30 चोक 120, 120ला सगळ्यांनी भाग जातोय. ठीक आहे, बघा मग 120ला सगळ्यांना भाग जातोय. मग 20 गुणाकारात किती म्हणजे 120 रे, 20 सक 120, हे झालं 20चं दररोजचं काम किंवा दररोजचा तास. 3 चोक 12, 30 गुणिले 4 120 आणि 8 किती रे, 15 8 हे 20 असे. इथे काय असतं रे, अ ब क ही झाली या तिघांची इफिशियन्सी. दररोज तिघे मिळून दररोज इतकं काम करताय. पण इथे आपल्याला दिसतंय 6 आणि 4 10 होता, इथे 15 आहे, म्हणजे इथे किती असायला पाहिजे रे, 5 असायला पाहिजे. ठीक आहे, मग इथे 5 म्हटलं, इथे काय असेल रे, 120ला जर 5ने भाग दिला तर आपल्याला ते दररोज त्याचे टोटल दिवस आपल्याला काउंट होतील. 5 काय रे, हा कॉलम कोणता आहे रे, त्यांची दररोज काम करण्याची क्षमता. इफिशियन्सी म्हणजे क्षमता, किंवा दररोज ते इतके युनिट काम करताय. ठीक आहे, किंवा दररोज ते इतके तास काम करताय. आणि इथे हा कॉलम कोणता आहे, ते कोणता आहे रे, दिवसांचा. इथे 5 म्हटलं, इथे किती रे, 24. ठीक आहे, कारण 24 गुणाकारात 5 बरोबर 120. कसं आले 24, 5ने 120ला भाग दिला, कारण या इथल्या दोन संख्येचा गुणाकार ही आपली असते इकडची टोटल काम. बघा 20 तक 120, 3 चोक 12, ठीक आहे, 15 8 हे 20 असे. मग एकटा अ ते काम स्वतंत्रपणे किती दिवसामध्ये पूर्ण करेल रे, तर 24 दिवसामध्ये. पुढचा प्रश्न बघा, 15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसांत पूर्ण करतात. तेच काम 16 मजूर 9 तास काम करून किती दिवसामध्ये संपवतील. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, M1 D1 H1, थोडक्यात MDH अपॉन W. ठीक आहे, मग आता इकडे काय येईल, M2 D2 H2 डिवाइडेड बाय W2. M म्हणजे काय रे, माणसं मेन. D म्हणजे काय, दिवस, तास, आवर म्हणजे काय, तास. खाली W म्हणजे काय, काम, किती काम केलं. खाली रुपीज पण येतात, जेव्हा तुम्हाला रुपीज दिलेली असेल तेव्हा ते रुपीज घ्यायचे. मग मांडा फक्त, व्हॅल्यू टाका फक्त. 15 मजूर दररोज किती तास काम करताय रे, 8 तास काम करून एक काम किती दिवसामध्ये संपवताय. अवघ तास पण वरतीच येतील, दिवस पण वरती येतील आणि माणसं पण वरती येतील. म्हणजे 15 मजूर दररोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. किती काम आहे रे, एक काम. तेच काम 16 मजूर दररोज 9 तास काम करून किती दिवसात संपवतील. ठीक आहे, तुम्हाला D2 काढायचा आहे. ठीक आहे, सोडवा मग, मांडणी झाली करून, सोडवा. कसं, आता मी परत पुढची स्टेप मानतो का नाही, इथल्या इथेच मी काटछाट करतो, इथेच मी संख्या काढतो. बघा, सरळ आणि खालीवर एकमेकांना भाग दिला होतो आणि क्रॉसमध्ये गुणाकार केला होतो. बघा मग भाग देऊन बघा, 9 दुने 18, 8 दुने 16, हा 2 आणि हा 2 गेला. D2 काय उरला आपला, 15. ठीक आहे, म्हणजे 16 मजूर दररोज 9 तास काम करून ते काम किती दिवसामध्ये संपवतील रे, तर 15 दिवसात संपवतील. काय केलं मी बघा, 15 गुणाकारात 8 गुणाकारात 18 भागाकारात 1 होता, त्याला काही व्हॅल्यू नाही, बरोबर. 16 आणि 9 इकडे गुणाकारात आहे की नाही, इकडे आल्यावर 15 8 18 यांना काय होतील रे, भागाकारात जातील. 15 गुणाकारात 9 बरोबर D2. ठीक आहे, बघा द्या भाग, 9 दुने, सॉरी माफ करा, इथे 16 आहे ना, 16 आणि 9 सॉरी, 9 दुने 18, 8 दुने 16, बे 2 2 कॅन्सल, किती उरले, फक्त 15 उरले. मग D2 काय आला आपला, 15. 16 मजूर दररोज 9 तास काम करून किती दिवसामध्ये संपवतील रे, तर 15 दिवसामध्ये संपवतील. पुढचा प्रश्न बघा, 28 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 25 दिवसामध्ये संपवतात. तर तेच काम 20 मजुरांना 40 दिवसामध्ये संपवायचे असल्यास दररोज किती तास काम करावे लागेल. बघा, आता फॉर्म्युला लिहित नाही मी. 28 मजुरांना, ठीक आहे, दररोज 8 तास काम करून एक काम संपवायला किती दिवस लागत आहे रे, 25 दिवसामध्ये ते काम संपवत आहे, एक काम. ठीक आहे, काम आपण खाली घेतो, बरोबर. तेच काम खाली घेतलं, 20 मजुरांना 40 दिवसात संपवायचे असल्यास दररोज किती तास काम करावा लागेल. याला X म्हणा किंवा H2 म्हणा, काही म्हणा, पण X घ्या. ठीक आहे, बघा, सरळ तुम्हाला काय सांगितलं मी, सरळ काय होतं, भाग दिला जातो. ठीक आहे, आणि क्रॉसमध्ये फक्त गुणाकार होतो. द्या भाग, मग कसा भाग जाईल बघा बरं. बघा, 8 पंचे 40 उरला. ठीक आहे, 8 पंचे 40. ठीक आहे, 5 चोक 20, 5 5 25, हा 5 गेला, 4 7 28. X काय आला मग आपला, 7 आला.
ठीक आहे. म्हणजे त्यांना दररोज किती तास काम करावं लागेल रे, तर दररोज 7 तास काम करावं लागेल. काय केलं बघा मी, 28 आहे तसे 8 25, ठीक आहे. भागाकार आहे की म्हणजे त्याला काही व्हॅल्यू नाही. आणि इकडे किती आहे 20 आणि 40, इकडे काय आहे अंशस्थानी आहे. इकडे गेलो काय होईल रे, 28 8 आणि 25 यांना भागाकारात जातील. 20 गुणाकारात 40, बघा मध्या भाग 5 5 25, 5 चोक 20, 8 1 8, 8 पंचे 40, 5 आणि 5 कॅन्सल झाले, 4 7 28. किती आलं आपलं उत्तर. मग दररोज किती तास काम करावं लागेल, तर त्यांना दररोज 7 तास काम करावे लागेल. पुढचा प्रश्न बघा, 9 पुरुष एक काम 12 दिवसामध्ये पूर्ण करतात. जर 4 पुरुष 6 स्त्रियांनी एवढे काम करत असतील तर 18 स्त्रिया तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील. आपल्याला 9 पुरुष किती दिवसामध्ये काम करतात ते दिलेलं आहे आणि उत्तर विचारले आपल्याला स्त्रियामध्ये. एक तर मग पुरुषांचं कन्वर्जन स्त्रियांमध्ये करा किंवा स्त्रियांचं कन्वर्जन पुरुषांमध्ये करा. कसं करतील बघा, त्यांनी काय सांगितलं आपल्याला, 4 पुरुष एक काम, 4 पुरुष बरोबर किती रे, 6 स्त्रिया, म्हणजे 2ने भाग जातोय. 2 पुरुष बरोबर 3 स्त्रिया. मग एकतर मी ठीक आहे पुरुष काढतो मी, एका पुरुषची व्हॅल्यू किती आली मग 3/2 स्त्रिया, ठीक आहे. 3/2 स्त्रिया बरोबर. मग टाकायच्यामध्ये व्हॅल्यू, 9 पुरुष एक काम किती दिवसामध्ये करताय रे, 12 दिवसामध्ये. 9 पुरुष म्हणजे किती रे, 9ची पुरुषाची व्हॅल्यू, पुरुषाऐवजी स्त्रिया टाका, 9 गुणाकारात 3/2 स्त्रिया ते काम किती दिवसामध्ये करतील रे, तर ते काम 12 दिवसामध्ये करतील. तुम्हाला काय काढायचं आहे, तर 18 स्त्रिया, तर 18 स्त्रिया ते काम किती दिवसामध्ये करतील, बरोबर. तुम्हाला माहिती आहे 9 पुरुष त्याचं कन्वर्जन आपण कसं केलं, स्त्रियामध्ये करायचं. मग काय येईल, पीची व्हॅल्यू काय आहे 3/2. येस, हे बघा 9 गुणिले 3/2 म्हणजे ही जर काय ही एवढं काय झालं आता आपल्या 9 पुरुष म्हणजे 9 गुणिले 3/2 स्त्रिया. 9 गुणिले 3/2 स्त्रिया एक काम 12 दिवसामध्ये करतात, तर 18 स्त्रिया ते काम किती दिवसामध्ये करतील. झालं मग बघा, बेसक 12, 9 दुने 18, बेत्रिक 6, 3 त्रिक 9, एकची व्हॅल्यू काय आली 9. म्हणजे 18 स्त्रिया ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील रे, तर 9 दिवसामध्ये पूर्ण करतील. काय केलं लक्षात घ्या बघा, ठीक आहे. पीची व्हॅल्यू टाकली आपण, 9 पुरुष ते काम किती दिवसामध्ये करताय 12 दिवसामध्ये. एक पुरुष म्हणजे किती रे, 3/2 स्त्रिया. मग 9 पुरुष विचारले म्हणजे 9 गुणिले 3/2 स्त्रिया ते काम किती दिवसामध्ये करतील, म्हणजे तर 12 दिवसामध्ये. आणि आपल्याला त्यांनी काय विचारले, तर 18 स्त्रिया ते काम किती दिवसामध्ये करतील. बस मग 18 इकडे अंशस्थानी तिकडे गेलो काय होईल, भागाकारात जाईल. म्हणजे 9 गुणिले 3 गुणाकारात 12, ठीक आहे. 2 इकडे भागाकारातच आहे, गुणिले 18, 9 दुने 18, बेसक 12, बेत्रिक 6 आणि 3 त्रिक 9. एकची व्हॅल्यू काय आली मग आपली 9, ठीक आहे. म्हणजे 18 स्त्रिया ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील, तर 9 दिवसात पूर्ण करतील. पुढचा प्रश्न बघा, एक काम 12 मुले 18 दिवसात पूर्ण करतात. जर 3 मुले 2 पुरुषांनी एवढे काम करत असतील तर 18 पुरुष तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील. बघा 12 मुले किती दिवसामध्ये पूर्ण करताय, 18 दिवसामध्ये. त्यांनी आपलं काय विचारले, पण पुरुष विचारले, ठीक आहे. एक तर मुलांचं कन्वर्जन पुरुषांमध्ये करा किंवा पुरुषांचं कन्वर्जन आपण मुलांमध्ये करून घेऊ. पण आपल्याला माहिती आहे 3 मुले म्हणजे किती पुरुष आहेत रे, तर 2 पुरुष आहेत, ठीक आहे. मग मी ठीक आहे मुलं सेम करू, एका मुलाची व्हॅल्यू करू. एक मुलगा म्हणजे किती रे, 2/3 पुरुष, ठीक आहे. मग 12 मुले म्हणजे किती पुरुष रे, 12 गुणिले एक मुलगा म्हणजे किती पुरुष, 2/3 पुरुष. मग 12 मुले म्हणजे किती पुरुष, 12 गुणिले 2/3 पुरुष, ठीक आहे. मग इतके पुरुष ते काम किती दिवसामध्ये करताय, 18 दिवसामध्ये करताय. तुम्हाला काय विचारलंय, तर 18 पुरुष ते काम किती दिवसामध्ये करतील. झालं, सोपं आहे. बघा काय करता आपल्याला आता पुढे बघा, हा 18 आणि हा 18 लगेच कॅन्सल होतोय, ठीक आहे. तुम्हाला फक्त हे उत्तर काढायचं, उत्तर मिळून जाईल. पण बघा हा 18 इकडे काय होईल, याला भागाकारात जाईल. 12 गुणिले 2 गुणिले 18 भागाकारात 3 आहे तसा, आणि हे 18 बघा 18 कॅन्सल झाले, 3 चोक 12, 4 दुने 8. किती आले आपले उत्तर 8. म्हणजे 18 पुरुष तेच काम किती दिवसामध्ये करतील, तर 8 दिवसामध्ये पूर्ण करतील. व्हिडिओ आवडलाय, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढील भागामध्ये.